प्रशासकीय राजवटीमध्ये जी 21 कामांची निविदा घेण्यात आलेली होती, या निविदांच्या मध्ये फक्त प्रत्येक निविदेमध्ये 3च व्यक्तींची स्पर्धा त्या ठिकाणी झालेली होती. आणि ज्यावेळी 21 कामामध्ये जेव्हा नावं घेतली गेली तर ती जवळजवळ 3 ते 5 लोकांचीच होती आणि 5 लोकांनी मिळून ही सगळी 21 कामं त्या ठिकाणी मॅनेज केलेली होती आणि एकाच व्यक्तीच्या नावावर जवळजवळ हे सगळ्या ठेका या निविदा होत्या. जवळजवळ त्या पवार नावावर जवळजवळ 13 ते 14 कामं होती. उर्वरित 7 कामं काही पवार आणि काही परत 2-3 नावांवर त्या ठिकाणी होती. आणि म्हणून याबाबत पारदर्शकता व्हावी, एक निकोप स्पर्धा व्हावी आणि म्हणून ह्या निविदा रद्द करण्याचा निर्णय खरं तर 18 मेच्याच सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला होता. नंतर स्थायी समितीची बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये पण घेतलेला होता. पण प्रशासनाची भूमिका राहिली की याबाबत एक मतदानाचा ठराव व्हावा आणि म्हणूनच त्या ठिकाणी विशेष समिती बैठकीचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि त्या सभागृहात सुद्धा हा ठराव बहुमताच्या जोरावर त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे. खरं तर याबाबत थेट नगराध्यक्ष आणि CO यांना फार मोठे अधिकार या सगळ्या याच्यामध्ये आहेत. तरीसुद्धा कुठेतरी कारभार पारदर्शक व्हावा आणि सगळ्या विषयाची चर्चा त्या निमित्तानं त्या सभागृहामध्ये व्हावी, हाच एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय ठेवण्यात आला, स्टँडिंग कमिटीमध्ये हा विषय ठेवण्यात आला आणि परत पुन्हा एकदा विशेष सभा बैठक बोलून त्या ठिकाणी हा निर्णय करण्यात आलेला आहे. आणि लवकरच येत्या 8 दिवसामध्ये या परत निविदा त्या ठिकाणी घेतल्या जातील आणि याच्यामध्ये स्पर्धा होऊन त्या ठिकाणी चांगली प्रकारची स्पर्धा होऊन त्या ठिकाणी निविदा घेऊन वर्क ऑर्डर दिल्या जातील. खरं तर मध्यंतरी या लोकनियुक्त कारभारामध्ये ज्या निविदा झाल्या त्या निविदांमध्ये स्पर्धा झाल्या आणि जवळजवळ 8% आणि 11% बिलो किंवा 5%, 2% बिलो अशा पद्धतीच्या काही निविदा आल्या आणि त्यामुळे नगरपालिकेचे पैसे त्या ठिकाणी वाचलेले आहेत त्या प्रत्येक कामामध्ये. आणि म्हणून जर स्पर्धा झाली तर त्या ठिकाणी नगरपालिकेचा आर्थिक फायदा होऊ शकतो आणि चांगल्या दर्जाचं काम सुद्धा त्या निमित्तानं होऊ शकतो. आणि म्हणून हा विषय सभागृहात ठेवला आणि त्या अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा त्या ठिकाणी पार पाडली. पावसाळी येणारा जो पावसाळा आहे 8-10 जूनला मान्सूनची सुरुवात होईल, त्यापूर्वी काय नगरपालिकेनं तयारी करावी शहरामध्ये याबाबतचा सुद्धा त्या ठिकाणी विषय ठेवलेला होता. आणि एक महत्त्वाचा विषय, गेली अनेक वर्ष या शहरामध्ये गाड्या असतील किंवा नगरपालिकेचं जे भंगारचं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी पडलेलं आहे. कुठंतरी त्याला शिस्त यावी किंवा त्याचा लिलाव होऊन त्याचे पैसे नगरपालिकेच्या फंडात जमा व्हावे. आणि या सगळी जी काही वाहनं आहेत नगरपालिकेची, ही नगरपालिकेची वाहनं सुद्धा येत्या पावसाळ्यामध्ये 4 महिन्यामध्ये कुठेही त्या ठिकाणी त्याला पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे किंवा शेड नसल्यामुळे कुठंतरी त्या आजूबाजूला राहतात. त्यामुळे तसाच एक निर्णय सुद्धा मला या निमित्तानं त्या ठिकाणी घ्यायचा आहे की कुठंतरी या सगळ्या गाड्या म्हणजे कचरा संकलनाच्या असतील, अग्निशामक बंबाचा असेल, शववाहिनी असेल, आपली कालच आलेली महिला वाहक असेल, अशा ट्रॅक्टर असेल, अशा अनेक वाहनं नगरपालिकेचे आहेत. पण त्याला कुठेही शेड नसल्यामुळे कुठेतरी त्या मोकळ्या जागेमध्ये ठेवल्या जातात आणि म्हणून त्याचा एक कुठेतरी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जागेमध्ये ती व्यवस्था व्हावी हा एक सुद्धा त्या निमित्तानं प्रयत्न आहे. आणि म्हणून याबाबतची एक बैठक त्या ठिकाणी घेतली आणि हे निर्णय त्या निमित्तानं झालेले आहेत. खरं तर जे काही कायदेशीर मार्ग आहेत किंवा जे सभागृहाचे अधिकार आहेत आणि जी काही प्रशासनाची त्या ठिकाणची बाजू आहे, त्या सगळ्या बाजूंचा विचार करून कायद्याचा अधिकारांचा विचार करून हे त्या ठिकाणी निर्णय घेतलेले आहेत. आणि ज्याच्यामधनं चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेचं प्रशासनाचं काम व्हावं, नगरपालिकेची हीच याच्या मागची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि या सभेमध्ये आपल्या स्वरसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं निधन झालं, त्याबाबत सुद्धा त्यांना आदरांजली श्रद्धांजली नगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी वाहण्यात आली. आणि उद्या 14 एप्रिल आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. त्या निमित्तानं सुद्धा सगळ्या
शहरवासियांना जिल्हावासियांना त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्याचं सुद्धा एक चांगलं काम आपण करतोय. कणकवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये म्हणजे एस टी स्टँडच्या बाजूला जे भवन आहे त्या भवनामध्ये सुद्धा नगरपालिकेचं एक प्रसाधनगृह स्वच्छतागृह हे त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं आहे. 14 तारीखचं त्याला त्या ठिकाणी ओपनिंग करून ते लोकार्पण त्या दिवशी केलं जाईल आणि ती एक संस्थेची गरज होती, ती गरज त्या निमित्तानं उद्या पूर्ण होईल. खरं तर यामागचा एकच प्रामाणिक हेतू होता की मी मगाशी आपल्याला सांगितलं की 18 तारीखच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय आलेला होता. स्टँडिंगमध्ये सुद्धा हा विषय आम्ही ठेवलेला होता आणि पुन्हा त्याची एक विशेष सभा बोलून याच्यावर एक निर्णय आपण त्या ठिकाणी केला. याचा मागचा उद्देशच हा होता की पारदर्शक कारभार, लोकाभिमुख कारभार त्या ठिकाणी व्हावं आणि याबाबत जे नगरपालिकेचा जो कायदा आहे या कायद्याची जाण असलेले आम्ही सगळे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे कोणीतरी आम्हालाच कायदा कळतो या आविर्भावात राहू नये. सगळे अधिकार आम्हाला नगरपालिकेचे त्या ठिकाणी माहिती आहेत आणि म्हणून मगाशी मी एक तुम्हाला व्हिडिओ एक क्लिप पण दाखवली होती की मी तर असं म्हणेन की त्यावेळी शिवसेना भाजपची सत्ता म्हणजे या महाराष्ट्रामध्ये होती आणि प्रशासकीय कालामध्ये सुद्धा मुंबईच्या प्रशासनावर त्या नगरपालिकेचा राजवटीवर हा त्याच सत्ताधाऱ्यांचा त्या ठिकाणी अंकुश होता किंवा ते निर्णय करायचे. पण ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक झाली मुंबईची, पुन्हा त्या ठिकाणी सत्तांतर झालं आणि भाजप शिवसेनेची सत्ता आली. रितू तावडे एक महिला नगराध्यक्ष म्हणून मुंबईच्या बसल्या. असं असताना सुद्धा सत्ता त्यांची असताना सुद्धा 1000 कोटीची जवळजवळ कामं ही पुन्हा त्या ठिकाणी नव्याने काढण्यात आली. म्हणजे तिथं तर वेगळी परिस्थिती आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार, नगरपालिकेमध्ये पण त्यांचं सरकार आणि पुन्हा सत्ता बदलून त्यांचं सरकार आलं असताना सुद्धा त्या निविदांना उलट त्यांनी मंजुरी दिली असती. पण तसं न करता त्या ठिकाणी त्या मंजुरी नव्यानं सगळ्या रद्द करून नव्यानं प्रक्रिया राबवण्याची भूमिका घेतली. इकडे तर उलट परिस्थिती वेगळी आहे. इथं पूर्वीची सत्ता विरोधी लोकांची होती, त्याच्यानंतर प्रशासन पण त्यांचंच होतं आणि त्या काळात झालेल्या सगळ्या ह्या निविदा होत्या आणि आज सत्तेत बदल झाल्यानंतर आम्ही त्याच्यावर घेतलेला निर्णय निविदा रद्द करण्याचा जो मुंबईच्या आजच्या महापालिकेने घेतला. म्हणजे हा सुद्धा फरक आपण पत्रकार मित्रांनी समजून घेतला आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की कायदा हा पूर्ण नगरपालिकेचा आम्ही त्या ठिकाणी जाणतोय आणि जर त्याबाबत जर काही समजा आम्हाला थोडी अपुरी माहिती असेल तर त्याच्यासाठी सीओ म्हणून मार्गदर्शक आहेत, अनेक लोक त्या ठिकाणी मार्गदर्शक, आपण मार्गदर्शन करू. पण कुठंतरी विरोधाला विरोध ही जी काही भूमिका आहे ती त्या ठिकाणी चालणार नाही. जे काही योग्य आहे कणकवली शहरासाठी त्या सन्माननीय प्रत्येक सदस्याचा, जरी ते विरोधी पक्षाचे असले तरी त्याचा विचार केला जाईल आणि तशा पद्धतीनं हा गाडा, हा कारभार नगरपालिकेचा आखला जाईल. आणि म्हणून कायदा हा त्या ठिकाणी आम्हाला समजतो आणि कायद्याच्या माध्यमातूनच कणकवली नगरपंचायतीचा कारभार आम्ही त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे.